मी आपल्याला पहिल्यांदा वस्तुस्थिती सांगू इच्छितो काय नेमकं झालेलं आहे ते. ज्या वेळेला जो आयोगाने निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये आयोगानं तिघांचे दर कमी केलेले आहेत आणि त्यामध्ये बिल्डर्स हे बांधकाम व्यावसायिक आहेत, LT टेम्पररी, ST टेम्पररी म्हणजे तात्पुरते कनेक्शन घेणारे आहेत आणि त्याचबरोबर होर्डिंग निऑन साईन्स हे आहे. जे बांधकाम व्यावसायिक आहेत ते पूर्वी टेम्पररी म्हणजे तात्पुरती कनेक्शन या वर्गवारीत होते. त्यांना उचलून आयोगानं आता कमर्शियल म्हणजे व्यापारी या कॅटेगरीत टाकले. त्यामुळे त्यांचा दर जो ₹12.50 होता पर युनिट तो दर आता फक्त ₹7.15 झालेला आहे. निऑन साईन, होर्डिंग, जाहिरातदार जे होते त्यांचा दर ₹14 चा ₹13 झाला आणि जे टेम्पररी कनेक्शन्स होते ज्यांचा दर ₹12 होता तो दर LT ग्राहकांच्या बाबतीत ₹11 झाला आणि HT ग्राहकांच्या बाबतीत ₹10 झाला. म्हणजे हे सगळे जे बडे आहेत या बड्यांना सवलत दिली गेली आणि याला जी सवलत दिली त्याच्या मोबदल्यामध्ये सामान्य ग्राहकांच्यावर दरवाढ जरी 4% जाहीर केलेलं असलं तरी खरी दरवाढ ही 20%ची आहे आणि ही 20%ची कशी आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. मुद्दाम गेल्या वर्षी आयोगाने ज्यावेळेला निकाल दिला, गेल्या वर्षी 1 जून 2008 आयोगानं जो ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय म्हणजे सरासरी पुरवठ्याचा खर्च नक्की केला होता तो फक्त ₹3.62 प्रति युनिट होता आणि यावर्षी आत्ता जो आयोगाने निकाल दिलेला आहे त्या आयोगाच्या निकालाप्रमाणे सरासरी पुरवठ्याचा खर्च ₹4.35 आहे. म्हणजे 73 पैसे प्रति युनिट वाढलेले आहेत. सरासरी 73 पैसे प्रति युनिट याचा अर्थ 20% आहे आणि 20% असताना सुद्धा आयोगाने 4% असं जाहीर केलं. म्हणजे सर्वसामान्य ग्राहकाला फसवण्याचा जो उद्योग एका बाजूला वितरण कंपनीने केला होता, आकड्यांचा खेळ केला होता, तोच आकड्यांचा खेळ आयोगाने केला आहे आणि दरवाढ 4% दाखवली. खरी दरवाढ 20%ची आहे आणि बड्यांना सवलत आहे आणि ही निश्चितपणानं संतापजनक आहे. कालच या संबंधातली प्रतिक्रिया मी आपल्याकडेही नोंदवली होती आणि या संदर्भामध्ये आयोगाचा निकाल हा कायद्याच्या एका मूलभूत गृहितावर आहे. कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे आणि त्या आधारे आयोगानं अशा पद्धतीने दर कमी केलेला आहे. मुळात हा आधार मला एक प्रश्न विचारायचा आहे अनिल शिदोरेला आणि तुमच्याकडे पण मी येतो प्रताप अवघाडे. आता प्रताप अवघाडेंनी समजावून सांगितलं नेमकं काय झालेलं आहे, कोणत्या कायद्याचा आधार घेतला याच्याशी काही सर्वसामान्य माणसाला देणं घेणं नाही. माझा विजेचा दर वाढलेला आहे आणि बिल्डरचा कमी होतो, मॉल्सचा कमी होतो, मल्टिप्लेक्सेसचा कमी होतो, ही संतापजनक गोष्ट आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. मला अनिल शिदोरे तुम्हाला विचारायचं आहे, आता जे प्रताप अवघाडे म्हणाले की वीज कंपन्या जी लबाडी करतात तशीच लबाडी आयोगानं केल्याचं दिसतंय. तुम्हाला आयोगावर असा आरोप करायचा आहे का, आयोगाने काही राजकारण केलं आहे का, आयोगामध्ये भ्रष्टाचार आहे का, असे निर्णय कसे काय घेतले जाऊ शकतात जो सामान्य माणसालाही अगदी प्रथमदर्शनी कळेल या निर्णयामध्ये गफलत आहे. आयोगातले तज्ज्ञ बनवणारे असे निर्णय कसे काय घेतात? नाही, नुसतं आयोगाचा सुद्धा प्रश्न नाही आहे. खरं म्हणजे विद्युत विधेयक 2003 प्रमाणे त्याचं जे कलम 108 आहे या कलम 108 प्रमाणे राज्य शासनाची अशी जबाबदारी आहे की त्यांनी ग्राहकांना न्याय पद्धतीने अशा प्रकारे वीज पुरवली पाहिजे. आणि खरं म्हणजे आम्ही असं म्हणतो की फक्त MERC म्हणजे विद्युत आयोग जो आहे तो कारणीभूत नाही आहे. राज्य सरकार काय करत आहे, कारण राज्य शासनाकडे जसे अधिकार आहेत 108 कलमाप्रमाणे विद्युत विधेयक 2003च्या आणि राज्य शासन चक्क गप्प बसलाय. खरं म्हणजे राज्य शासनाने घरगुती सामान्य ग्राहकाचा विचार करून अशी कुठलीही गफलत करता कामा नये. मला तर असं वाटतं की राज्य शासन काय झोपले की काय आता या भावना कारवाई करू शकतं, आयोगाला थांबवू शकतं. निश्चितपणे राज्य शासनाने काय करायला पाहिजे आपण पुढच्या सेगमेंटमध्ये बघूया. पण मी आधी जाणार आहे ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांच्याकडे.